नमस्कार मित्रांनो, आज आपण एक छोटीशी सहल करणार आहोत आपल्या बालपणीच्या सुंदर आठवणी। 1971 साल भारत अजूनही स्वातंत्र्याच्या नव्या वाटा शोधत होता आणि त्या काळात आपल्या लहानशा शाळेत हातात असायचं एक खास पुस्तक ते म्हणजेच बालभारती। बालभारती 1971 हे फक्त एक पाठ्यपुस्तक नव्हतं, ते होतं संस्कारांचं आणि ज्ञानाचं भांडार। या पुस्तकात होते सुंदर कथा, शिकवण देणारी कविता आणि जीवनमूल्यं शिकवणारे पाठ। या गोष्टींनी आपलं बालमन घडवलं। राम, श्याम, सुशीला, आई आणि बाबा हे सगळे आपलेच वाटायचे। कधी कविता वाचून डोळे पाणवायचे, तर कधी एखादी गोष्ट मनात घर करून जायची। बालभारती हे पुस्तक म्हणजे आजच्या पिढीसाठी जुन्या काळाचा आरसा आहे। त्या काळात डिजिटल साधनं नव्हती, पण शिक्षकांचा आवाज, पुस्तकातली भाषा आणि त्या वाचनातली गोडी तेच खरं शिक्षण होतं। त्या पुस्तकांमध्ये सुंदर चित्रे आणि गोष्टींचा समावेश होता। जुनी मराठी बालभारती पुस्तकं साधी आणि समजण्यास सोपी होती। शाळा सुटल्यावरही बालभारती बरोबर घरी अभ्यास करणे हे नित्याचं होतं। मराठी कविता म्हणताना छान छान शब्द, गोड गोड अर्थ याची अनुभूती यायची। जुन्या बालभारती पुस्तकांचा सुगंध आणि त्यातील मजकूर बालपणाच्या आठवणी जागवतात। आजच्या पिढीनेही हे पुस्तक एकदा जरूर पाहावं, जेणेकरून त्यांना समजेल आपले आईवडील काय वाचायचे, काय शिकायचे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।